आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय झालं? असं काय बघताय आमच्याकडे? तुम्हाला काही खरं वाटत नाही का? तुम्हाला म्हणलं का नाही आम्ही त्या फुलपगाराची माफी मागू म्हणून? म्हणजे मागू, करू तुमची इच्छा पूर्ण. एवढा काही हार्ड विषय नाही हो. तुमच्यासाठी नसेलच हा विषय मोठा, आमच्यासाठी आहे. तुम्हाला माहित नाही मॅडम, तुमच्या एका निर्णयामुळे शाळेतलं वातावरण किती तणावपूर्ण झालंय. खूप मोठा स्टाफ आपल्या शाळेत नोकरीला आहे. त्या सगळ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात. तुम्ही अचानक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे फक्त स्टाफवर नाही, त्यांच्या घरच्यांवर सुद्धा वाईट परिस्थिती आली आहे. अनेकांची तब्येत बिघडली आहे. माहितीये तुम्हाला? हे सगळं नाही सांगत बसत मी तुम्हाला, पण एवढंच सांगते मॅडम, हा तुमच्यासाठी छोटा विषय असेल पण माझ्यासाठी खूप मोठा विषय. त्यामुळे आता तुम्ही जे कबूल केलात ना ते खरंच करा. माफी मागा फुलपगारे सरांची. आता सांगितलं नव्हतं तुम्हाला मागतो म्हणून माफी? हा, परत परत रेगोट्या कशाला ओरडत बसलाय तुम्ही? चला चला पुढे चला, आमच्याकडे जास्त वेळ नाही. आम्हाला पुढच्या गोष्टी करायच्या आहेत. सांगा, तुमच्या सगळ्या मागण्या सांगा, आम्ही त्या पूर्ण करू. बोला. आणि अशा आहेत तरी किती मागण्या? मॅडम आता जे आहे ते आधी करा, मग मी पुढचं सांगते. कशा पायी एवढं लांबण लावताय हो तुम्ही? सांगून टाका की पटशिरी. मॅडम कसं आहे, जेव्हा तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतात तेव्हा तुम्ही त्या सगळ्या एकदम एकाच वेळी करत नाही ना, हळूहळू पद्धतशीरपणे करता. कुठली गोष्ट असो, शाळेची असो, बिझनेसची असो, आणि मी तुमच्याचकडून शिकले म्हणून मी म्हणते आपण एक एक गोष्ट करूया. म्हणजे कसं सगळं शांतपणे आणि सुटसुटीत होईल. आपल्याला काय घाई आहे? तुम्हाला काही नाही, आम्हाला आहे. आणि हे समजा तुम्ही मुद्दाम करताय. मुद्दाम कशाला करू मी मॅडम? मला माझ्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. जशी तुम्हाला गरज आहे तशीच मलाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की बोलल्याप्रमाणे कृती सुद्धा करा. आम्ही पण कृतीवरच विश्वास ठेवतोय. उगा तोंडाची वाफ दवडायची सवय नाही आम्हाला. बोलवा, फुलपगाराला बोलवा इथं, आम्ही माफी मागून टाकतो त्याची. मॅडम ते आता शाळेत असतील, असं शाळेच्या वेळेत नाही बोलवू शकत मी त्यांना इथे. अहो, शाळेची मालकीन बोलवते म्हणल्यावर येतील की धावत? अहो मॅडम, हेच तर नाही करायचंय. म्हणजे त्यांना आधीच खूप त्रास झाला मॅडम तुमच्यामुळे. आता तुम्ही त्यांची माफी मागायची आहे. ज्यांची माफी मागायची आहे त्यांनाच इथे बोलावून घ्यायचंय. बरोबर वाटतं का तुम्हाला? गरज आपल्याला तर आपण तिथे गेलं पाहिजे ना, असं नाही वाटत तुम्हाला? बरं, तुमचं खरं. चला जाऊ शाळेत. गरज आम्हाला आहे, जावंच लागल. चला चला जाऊ शाळेत आणि काय तो विषय एकदाचा संपून टाकू. चला तुम्ही पुढे वा, मी येते. चला की गाडीतून. नाही नको, मी रिक्षाने आहे. या रिक्षाने या. आजच काय तो विषय मिटवून टाकू. मलाही तेच हवंय. भेटू शाळेत. उचल ग बाळा, फोन उचल. जीवाला घोर लागलाय नुसता. प्लीज उचल आणि एवढंच सांग की मी बरी आहे. उचल अक्षरा, उचल. विद्या, लागला का फोन? हो नाही ना. अगं अक्षरा, पूर्वी असं करायचे नाही. जे घडतंय ना ते सगळं सांगायची. पण लग्न झाल्यापासून असं का करते ना काही कळतच नाही. काही सांगत नाही, काय घडतंय ते कळवत नाही. कुठलीही मुलगी गळ्यापर्यंत आल्याशिवाय सासरी त्रास होतोय हे माहेरी सांगत नाही हो. अगं पण मी म्हणतो गळ्यापर्यंत येऊच का द्यायचं? अहो माहेर त्यांना त्रास होऊ नये म्हणून सांगत नाहीत त्या. बरोबर आहे तुझं, पण अन्याय करणंच असा गुन्हा आहे ना, तसा अन्याय सहन करणं हा सुद्धा गुन्हाच आहे ना. हे बघा, संसारामध्ये सहन करणं हा गुन्हा राहत नाही, तो समजूतदारपणा होतो. आणि समजून घेण्यामुळे संसार, कुटुंब, नाती हे सगळं टिकतं. आणि तुम्हाला माहितीये ना आपली अक्षरा कशी धीराची आहे, खंबीर आहे. ती कधीही हार मानत नाही, माहितीये ना तुम्हाला? ते आहेच ग. अगं अक्षू सगळ्या संकटातून मार्ग काढतेच, पण त्या दिवशी इरानी सांगितलंय ना तेव्हापासून जरा जास्त भीती वाटते ग. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी मी अक्षूला सोडायला गेलो होतो ना, तेव्हा मी जे काही अनुभवलंय, जे काही बघितलंय, तेव्हापासून त्या माणसांवरचा विश्वासच उडालाय माझा. मलाही इरू सांगून गेल्यापासून खूप भीती वाटते हो. अहो, तर भुवनेश्वरी मॅडम आपल्या अक्षूला काही करणार तर नाहीत ना? आजची तिची भेट तिच्या जीवावर तर बेतणार नाही ना? सतत माझं मन खातं
इराने त्या दिवशी सांगितलं नसतं ना तर एवढा घोर तरी लागला नसता माझ्या जीवाला. काही होणार नाही आपल्या अक्षराला. हे बघ, इतका नकारात्मक विचार करू नकोस विद्या. अहो मी जाणून बुजून करतेय का? या अशा परिस्थितीमध्ये असे नकारात्मक विचार येतातच. काय करू? मग मनाला समजाव की असे विचार करायचे नाहीत. हं? आणि अक्षराला पुन्हा फोन लाव. अक्षर फोन का करत नाही? मीच करतो. आला. अक्षरा, हा हा बाळा, अरे मी तुलाच फोन करत होतो आता. तू एवढा वेळ का केलास फोन करायला? काय काय झालं? मला काळजी वाटत होती बाळा. तुला भुवनेश्वरी भेटली का? हो हो हो, भेटला त्या मला. हा, मग काय काय म्हणाली? तू काय म्हणालीस तिला? काय झालं? आपल्याला जे वाटत होतं तेच म्हटलं बाबा. घरी परत येण्यासाठी आग्रह करत होत्या, खूप आग्रह करत होत्या. आग्रह करत होती ना? आता करणारच ना अक्षरा ती आग्रह. तिला गरज आहे तुझी. याच्या आधी अपमान केला तुझा, वाटेल तसं बोलली, तुला घराच्या बाहेर काढलं, तुझ्या वडिलांचा अपमान केला. आता तिला गरज आहे तर आग्रह करते. तू काय म्हणालीस? आपलं ठरलं होतं तसंच बोलले बाबा. सगळ्यात आधी तर मी शाळेचा विषय काढला. त्यांना सांगितलं, तुम्ही तुमचा शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या तरच मी घरी परत येईन. तरी त्या त्यांच्या निर्णयावरून मागे हटायला काही तयारच नव्हत्या. मग मीही सांगितलं, तुमचा निर्णय बदलणार नसेल तर मी घरी कसं काय येणार? शेवटी त्या तयार झाल्या. खूप वादावादी झाली आणि मग शेवटी त्या मला म्हटल्या, ठीक आहे, मी शाळा बंद करणार नाही म्हणून. असं म्हणाली ती? अक्षरा, हे यावरती विश्वास नको ठेवू. ती जे म्हणेल तसंच वागेल असं नाहीये. माहितीये बाबा. हा, नाही, मी म्हणूनच म्हणालो हे सगळं लेखी घ्यायला हवंय आपल्याला. ते लक्षात ठेव. हो हो, मी त्यांना सांगितलंय. मी म्हटलंय की सगळं कागदोपत्री हवंय मला. त्या जसं स्टेप बाय स्टेप करतात ना बाबा सगळं, मी पण तसंच करणार आहे आता. शाबास अक्षरा. आणि मी त्यांना सांगितलं, बाबा सगळ्यात आधी तुम्ही फुलपगारे सरांची माफी मागा. त्यांना बिचारांना या सगळ्यामध्ये खूप त्रास झाला. अक्षरा, काय सांगतेस तू? असं म्हणालीस ना? हे खरंच खूप छान केलंस तू. एवढा ज्ञानी माणूस आहे तो, एवढा तत्वनिष्ठ ध्येयनिष्ठ शिक्षक आहे तो. इतकी वर्ष आपली शाळा एक हाती सांभाळली आहे त्यांनी प्रिन्सिपल म्हणून. आणि खूप अपमान केला ग या बाईनं त्यांचा. तू तिला त्यांची माफी मागायला लावतेस, हे खूप छान करतेस. मला खूप छान वाटलंय बाळा. हे मला अभिमान वाटतोय बाळा तुझा. आणि तिलाही कधीतरी कळायला हवं ना की तिला प्रत्येक वेळेला समोरच्याला नाही झुकवता येणार, तिला सुद्धा झुकावं लागेल. हे तिला कळायला हवं. आणि अक्षरा, मला खूप अभिमान वाटतोय तुझा. शाबास. बाबा हो, तुमच्या सपोर्टमुळे तर करू शकते मी सगळं. माझा सपोर्ट आहेच बाळा तुला, नेहमी आहे. आणि असणार आहे. मी तुझ्या बरोबर तुझ्या पाठीशी नेहमी असणार आहे बाळा. अक्षर, आता नेक्स्ट स्टेप काय आहे आपली? त्या शाळेत गेल्या आहेत, मी पोचते थोड्या वेळात, मग कळवते तुम्हाला. हो, कळव बाळा मला. आणि मला फोन कर लवकर. हां,